Swami
गोकुळच्या सुखा अंत पार नाही गोकुळच्या सुखा
गोकुळीच्या सुखावर अंतःपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंद
आनंदल्या नरनारी बुढिया थोरणी करीती कथा गाती गाणी बाळकृष्ण अंगाधरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे येणे वेदिरी गोविंदे बाळकृष्ण अंगाधरी आनंदल्या नरनारी विठ्ठल गोकुळीच्या सुखात अंतःकरण आहे रेखा बाळकृष्ण आनंदाघरी पेटीचा आनंदल्या नरनारी महायोग पीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातुं मणीन्द्रैः समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् दुसरे चरण संपाजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका लोकाभिरामं रणरंगधीरं राजेवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं
श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। प्रभु रामचंद्र भगवान मस्तक हे पाया गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। बाळकृष्ण नंदा घरी आनंद या नरणारी। पेटीचा आवाज एकदम कमी ठेवा। प्राप्त अशा प्रसंगी काल्याच्या कीर्तनासाठी घेतलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु देहुनिवासी संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट 4 चरणांचा आणि महत्वाचं म्हणजे काल्याच्या प्रकरणातील हा अभंग आहे। संत तुकाराम महाराज या अभंगातून भगवंत जेव्हा गोकुळामध्ये प्रगट झाले आणि गोकुळामध्ये किती आनंद झाला त्या आनंदाच्या स्थितीचं वर्णन संत तुकाराम महाराज या अभंगातून करतात। विठ्ठल गोकुळीच्या सुखा किती आनंद आहे। गोकुळामध्ये सुख निर्माण झालेलं आहे। बघा जसं आपलं गाव आहे, आपल्या गावात या 7 दिवसापासून किती आनंद आहे। आजचं कीर्तन झाल्यानंतर जेव्हा सगळी शांतता होईल किती उदास वाटेल। बघा आता तुमचे सगळ्यांचे चेहरे सांगताय रात्रभर चांगली झोप झालेली नाही, तरी सुद्धा हा प्रसाद घेण्यासाठी या आनंदासाठी आपण सगळे या ठिकाणी जमलो। कारण काल्याचा आनंद देवांना सुद्धा दुर्लभ आहे आणि इतका हा आनंदाचा प्रसंग। काल्याच्या कीर्तनाला आपल्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अतिशय महत्व आहे। काल्याचं कीर्तन म्हणजे काय? आजचा काला झाला म्हणजे आपला हा सोहळा काय झाला? संपन्न झाला, पूर्ण झाला। या परिपूर्णतेचं प्रतीक म्हणजेच काल्याचं कीर्तन। विठ्ठल आपण आता सुंदर यज्ञ केला होता। कधी? श्रावण महिन्यामध्ये। यज्ञ केव्हा संपन्न झाला? यज्ञाची पूर्णाहुती झाली, यज्ञामध्ये नारळ पडला आणि आपला यज्ञ संपन्न झाला। आणि मंदिर केव्हा पूर्ण झालं सांगता येईल का? मंदिराच्या कामाकडे काय म्हटलंय? मंदिरात वर जेव्हा कळस चढला, दोधेश्वरचे महाराज आले, मुल्हेरचे महाराज आले, किती आनंद होता त्या महाराजांनी। जेव्हा तो कळस उचलला, 3 वर्षापासून आपल्या गावात काय होता? दुष्काळ होता। महाराजांनी कळस उचलला आणि जो पाऊस यायला लागला की ते कळस चढवणारे जे माणसं होते ते सुद्धा वरती जायला तयार नव्हते, एवढ्या जोरात पाऊस होता। महाराज आपल्या गावाचं भाग्य। आणि पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपण ते मंदिराचं काम पूर्ण केलं, पण ते केव्हा पूर्ण झालं? जेव्हा कळस चढला। तशा कळसासारखं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन, आणि हा काल्याचा आनंद आज आपल्या नशिबात आला। मी सांगून जाईल
आपली श्रीराम मंदिर उत्सव समिती, समस्त ग्रामस्थ, सर्व भजनी मंडळ या सर्वांच्या सहकार्यातून हा आनंदाचा सोहळा आपल्याला अनुभवायला मिळालेला आहे. सर्वांना मी या ठिकाणी अभिनंदन करतो. सगळेच असतील, खारुताईचा सुद्धा वाटा आहे, आपले अनिल भाऊ आहेत, महादू काका आहेत, सर्व राजू भाऊ आहेत, सर्व मंडळी आहेत. इकडे आपले काभा महाजन, सर्व गुणीजन या ठिकाणी मंडळी बसलेली आहेत. सर्वांनी सहकार्य. मी रात्री गेलो, साधारण 12-1 वाजलेले होते. त्यावेळी जी मंडळी या ठिकाणी स्वयंपाकाचं काम करत होते, मी सकाळी काकडा आरतीला आलो 5 वाजता, तेच मंडळी या ठिकाणी स्वयंपाकाचं काम करत होते. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणजे सर्वांच्या सहकार्याने हा आपला कार्यक्रम आहे. आमचे अनिल महाराज असतील, माधव महाराज असतील, आमचे मधुमामा असतील, आमचे विजू महाराज असतील, साऊंड सिस्टीम असेल, चौकदार मंडळी आहे, नंदू भाऊ वगैरे सर्व आपली भजनी मंडळी, आणि या सर्वांना स्वरूप तुमच्यामुळे आहे. एकदा तुमच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार, स्वतः आपल्यासाठी जोरदार टाळी वाजवून घ्यायचे. बघा, आनंदाचा हा उत्सव. आणि काल्याचं कीर्तन म्हणजे कशाचं प्रतीक सांगितलं? परिपूर्णता. आपला कार्यक्रम काय झाला आज? परिपूर्ण झाला, संपन्न झाला. काला झाला म्हणजे आता हाला. आता संध्याकाळी कोणी विचारेल का महाराज आता रात्रीचं कीर्तन कोणाचं आहे? नाही. आता आपला कार्यक्रम संपन्न झाला. परिपूर्णतेचं प्रतीक म्हणजे काला. त्याचबरोबर आपण जीव आहोत. जीव आणि भगवंत म्हणजे शिव. जीव आणि शिव यांचं मिलन म्हणजे काय? काला. आता तुम्हाला ते डोक्यावरून निघून जाईल, जीव आणि शिव काय आहे भानगड. परंतु बघा, आता आपला काला आपण घरात सुद्धा काय करतो? काला करतो, बरोबर आहे का नाही? कशाचा काला करतो आपण? सांगा रे पोरांनो. काला खाता का तुम्ही? दुधाचा काला. नुसतं दूध घेतलं तर काला होईल का? नाही होणार. सांग ना. दूध घेतलं तर काला होणार नाही. त्याच्यात आपल्याला काहीतरी टाकावं लागेल. आपण भाकरी घेऊ, पोळी येऊ, त्याचं काय करू? जेव्हा ते दूध आणि भाकरी एकत्र येतं, तसा जीव म्हणजे आपण आणि भगवंत ज्या ठिकाणी एकत्र येतो, त्या ठिकाणी तो काय निर्माण होतो? काला. आणि हा सुंदर असा काला आपल्या नशिबात आलेला आहे. परंतु या काल्याला प्रसादाचं स्वरूप केव्हा प्राप्त होईल महाराज? भगवंताच्या चरित्राचा उच्चार केल्यावर. चरित्राचे उच्चार किती सुंदर प्रमाणे लक्षात घ्या. अतिशय गोड चिंतन आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळातल्या भगवंताच्या चरित्राचा उच्चार केला तर या काल्याला कशाचं प्रसादाचं स्वरूप तेव्हा प्राप्त होणार आहे. मग आपण सहज शंका उपस्थित करू, महाराज एवढे देव आहेत, प्रभू रामचंद्र आहेत, हनुमंत आहे, महादेव आहेत, देवी आहे, अनेक देव, 33 कोटी देवी देवता आहेत. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कडवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. अनंत अवतार आहेत. आणि मग फक्त भगवान कृष्णाच्याच आणि तेही गोकुळातल्या चरित्राचं वर्णन करायचं आहे. असं का? कारण असं आहे, भगवान श्रीकृष्ण, आपण काय म्हणतो? कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेक्षणाशाय गोविंदाय नमो नमः. काल महाराजांनी एक श्लोक म्हटला, वसुदेव सुतं देवं कौसचानूरमर्दनं देवकी परमानंदं
कृष्णं वंदे जगद्गुरुं. पूर्ण जगाचे कोण आहेत ते गुरु आहेत. कोण? भगवान कृष्ण. नुसते गुरु आहेत का? नाही, तर परिपूर्णोत्तम असा भगवान जो सांगितलेला आहे तो कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. आपण किती देवी देवता मानतो? 33 कोटी देवी देवता मानतो. त्याच्यात आपल्या भागवत या ग्रंथामध्ये 24 अवतार सांगितलेले आहेत. भगवंताचे किती? 24. लक्षात ठेवा, 24 अवतारांमधून आपण मुख्य अवतार मानतो किती? 10. आपल्याला माहिती असेल कोणते 10 अवतार आहेत? कच्छ, मत्स्य, वराह, वामन, नृसिंह, परशुराम, राम, बौद्ध, कृष्ण, कल्की, असे किती अवतार झाले? 10 अवतार आपण मानतो. परंतु या 10 अवतारांमधून गर्ग संहितेत सांगितलेलं आहे की 6 प्रकार पडतात. एक अंश भगवान, एक अंशांश भगवान, एक आवेश अवतार आहे, एक कला अवतार आहे, एक पूर्ण अवतार आहे आणि एक पूर्णोत्तम अवतार आहे. आणि या सर्वांमध्ये, सर्व अवतारांमध्ये एकच अवतार पूर्णोत्तम आहे. तो म्हणजे कोण? भगवान गोपाल कृष्ण. आणि त्यांचा अवतार पूर्णोत्तम असल्यामुळे आपल्या सोहळ्याला जर पूर्णोत्तम असं स्वरूप प्राप्त करून द्यायचं असेल तर भगवंताच्या कृष्णाच्या चरित्राचंच वर्णन या ठिकाणी, गोकुळातल्या चरित्राचं वर्णन झालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी सुंदर असं चिंतन तुकाराम महाराजांनी केलं. गोकुळात इतका आनंद आहे, इतका आनंद आहे. किती आनंद आहे? या आनंद स्थितीचं तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. नीट लक्ष देऊन ऐका. शब्द काय आला? गोकुळीच्या सुखा. परंतु आपला संसार कसा आहे महाराज? संसार दुःख मूळ म्हटलेला आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार नाही कुठे. या संसारात सर्व दुःखच आहे. मग गोकुळात काय म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांनी? गोकुळीच्या सुखा. आता आपल्याला जर संसारात आपण सुख प्राप्त करायला गेलो, आपल्या 4 प्रमुख इच्छा सांगितलेल्या आहेत. पहिली इच्छा सांगितली सुंदर जोडीदार मिळावा, म्हणजे सुंदर पत्नी मिळावी.
सांगा बरं, कोणाला असं वाटतं की आपल्याला सुंदर बायको नको, सुंदर पत्नी नको? प्रत्येकाला काय वाटतं? सुंदर पत्नी मिळावी. आणि महिलांना असं वाटतं आपल्याला सुंदर पती मिळाला पाहिजे. पहिली इच्छा आहे. दुसरी इच्छा आहे पैसा भरपूर पाहिजे. कोणाला पैसा नको? प्रत्येकाला भरपूर पैसा पाहिजे. प्रत्येकाला मान सन्मान पाहिजे. तिसरी इच्छा, कुणाला मान सन्मान नको? प्रत्येकाला मान सन्मान पाहिजे. आणि शेवटची इच्छा सांगितली ती म्हणजे आपल्या घरात चांगली संतती जन्माला यावी. या 4 इच्छा सांगितल्या. कोणाला वाटतं आपला मुलगा दारू पिऊन घरी यावा? नाही. प्रत्येकाची इच्छा आहे की आपल्याला अशा प्रकारचं सुख प्राप्त व्हावं. मात्र संत ह्याच गोष्टींना दुःख मानतात. हे दुःख देणारे आहेत. दुःख बांधवडी आहे हा संसार. म्हणून संत काय म्हणतात? दणदारा दुःख देतो. एका मनुष्याला आता मी सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी प्राप्त झाल्या महाराज. पैसा भरपूर होता, मान सन्मान भरपूर मिळाला, सगळ्या गोष्टी त्याच्या जवळ आहेत. आता पत्नी नव्हती. आणि मग काही जवळच्या मित्रांच्या सल्ल्यातून एक सुंदर अशी मुलगी शोधली आणि लग्नाचा सोहळा सुरू झाला. शुभमंगल सावधान सपुत्रा प्रसवा सुगंध फुलवा संसार बागेमध्ये. आता पूर्ण काही म्हणत नाही. काही लोक म्हणतील काय कोणाचं लग्न लावतायत. आणि आनंदाचा तो सोहळा. त्याला असं वाटलं आता आपल्या आयुष्यात कशाची काही कमी नाही. पैसा आहे, सगळं आहे. आणि आता सुंदर पत्नी सुद्धा मिळाली. सुंदर अशी पत्नी त्याला मिळाली. फक्त काही काळ निघून गेला आणि 6 महिने झाले पाहुणे. त्या पत्नीने एक दिवशी टिपरच काढलं महाराज. मग तो काय म्हणायला लागला? आपल्या आयुष्यात सर्व सुख होतं, परंतु हे सुख काय होता? फक्त भास आहे. आता आपल्या आयुष्यात दुःखच दुःख आहे. ही पत्नी कशी निघाली? भांडखोर निघाली. आता हे आपल्याला दुःखाचं कारण झालं आणि रडू लागला. ते प्रकरण वाढता 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 इतकं वाढलं महाराज की दररोज भांडण व्हायला सुरुवात झाली. एक दिवस मात्र त्याने आता विचार केला, आता काही आपण जगून उपयोग नाही. आपण आपला देह आता संपवावा आणि आत्महत्या करण्यासाठी निघाला महाराज. रस्त्याने चालता चालता एक चांगला मनुष्य त्याच्या रस्त्यात आला. त्याने सांगितलं, बाबा कुठे चालला? त्याने सांगितलं, असं असं झालेलं आहे आणि आता आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्याने सांगितलं, अरे एवढीच गोष्ट आहे ना, थांब. त्याने कानात काय सांगितलं महाराज? तू फक्त एवढं कर, तुझं कल्याण होईल.
तुला पत्नी नकोय ना, तुझं कल्याण होईल एवढं कर. आता त्याने तो गुरुमंत्रच मांडला महाराज. घरी आला. घरी आल्यानंतर याने पत्नीला सांगितलं, हे बघ, ह्या वर्षी आता अनंत चतुर्दशी आणि पौर्णिमा झाल्यावर काय येणार आहे? झोपले नाही अजून? नाही, आता नवरात्र नाही हो. आता हे अनंत चतुर्दशी आणि पौर्णिमा झाल्यावर काय येईल? पित्तरपाठा म्हणतो आपण, पितृपक्ष येईल. म्हणजे काय राहील तेव्हा? प्रत्येकाच्या घरी श्राद्ध राहील. त्यांनी सांगितलं, या वर्षी आपण श्राद्ध करायचं नाही. असं सांगितल्यानंतर ती घरातून आली महाराज. भांडायच्याच मूड मध्ये आली. तिने सांगितलं, या वर्षी आपण श्राद्धच करायचं. आता याला मंत्रच असा दिला होता की तुला जे नकोय ते तू उलट सांगायचं, जे पाहिजे ते नको म्हणून सांगायचं. आता याला श्राद्ध करायचं होतं, परंतु याने सांगितलं काय? आपण श्राद्ध करायचं नाही. आता ती उलट करणारी होती. तिने सांगितलं, या वर्षी श्राद्ध जोरात करायचं. मग त्याने सांगितलं, आपण घरगुती करू. तिने सांगितलं, नाही, या वर्षी पूर्ण आपल्या गावाला काय द्यायचं? आमंत्रण द्यायचं. अगं तुझ्याकडून होणार नाही, होईल, माझ्याकडून होईल. आता याने नाही म्हटलं का तिने हो म्हणायचं. याला आनंद वाटला. अरे, आपण आपल्या मित्राने गोळी दिली आपल्याला आणि खरोखर ती गोळी बरोबर लागली वा. आणि मग त्याने विचार केला, श्राद्धाचा दिवस आला. त्याने सांगितलं, पूजेला आता ब्राह्मण काही बोलवू नको. तिने सांगितलं, आपण उत्तमात उत्तम गुरुजी या ठिकाणी बोलवू, पूजा सुद्धा छान करू. पूजेला सुरुवात झाली. पिंडदान वगैरे सर्व अतिशय सुंदर अशा पद्धतीने सर्व पितर बोलवले. सर्वांचं पूजन केलं महाराज. आता त्याने सांगितलं, पिंड विसर्जनासाठी आता तुझं काम नाही, तू काही येऊ नको, मी जातो आणि नदीवर पिंड विसर्जन करतो. ती म्हणे, मी येणारच, मी सुद्धा तुमच्या बरोबर पिंड विसर्जनासाठी येणार. नदीला पाणी भरपूर होतं महाराज, पाऊस चांगला झाला होता. त्याने सांगितलं, अगं आता तू एवढं तरी कर, नदीच्या काठावरच उभं राहा, आम्ही पुढे जातो, पिंड विसर्जन करतो. ती म्हणे, मी तुमच्या बरोबर पुढेपर्यंत येणार. याला पोहता येत होतं महाराज. हा पुढे गेला. हा सांगायचा, अगं तू मागेच थांब. ती म्हणे, नाही, मी तुमच्या पुढे जाणार. परत हा थोडा पुढे गेला. तो म्हणे, अगं तू मागे थांब. नाही, मी तुमच्या पुढे जाणार. पुढे जाता जाता आता कुठे गेली ना, अजून सापडली. बघा, आपला दृष्टांत संपला. सांगायचं तात्पर्य, संसार हा आपण कितीही सुखाचा करण्याचा प्रयत्न केला. रावण आला महाराज. रावणाकडून सुद्धा संसाराचं बस्तान बसलं नाही. आपल्याकडून सुद्धा संसार पूर्ण होईल ही अपेक्षा करू नका. मात्र आपल्याला 7 दिवसाचा आपला सप्ताह झाला की आपला सप्ताह काय होतो? पूर्ण होतो. आणि हा काल्याचा प्रसाद आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतो. आणि आपला संसार सुद्धा त्या योगाने काय होतो? पूर्ण होतो. तो आनंद आपल्याला प्राप्त होतो. म्हणून या काल्याचं वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अतिशय महत्व आहे. तुकाराम महाराज या ठिकाणी गोकुळातल्या चरित्राचं वर्णन करताना म्हणतात, गोकुळात इतका आनंद आहे, या संसारात सुद्धा आनंद प्राप्त होतो महाराज. आणि किती आनंद आहे, किती आनंद आहे, तर अंतपार नाही लेखा. त्याचं वर्णन तुकाराम महाराज म्हणतात, मी सुद्धा त्याचं वर्णन करू शकत नाही. पुष्पदंत नावाचे एक कवी होऊन गेले, ज्यांनी शंकराचं चरित्र, शंकराची स्तुती केली महाराज. परंतु ते शेवटी म्हणतात, ज्यांना सरस्वतीची उपमा लाभलेली आहे, असे पुष्पदंत ऋषी म्हणतात, असितगिरी समन्स्यात् पंचलम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमुर्वी लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणाना मीश पारं नयाति नमः पार्वती पदे. महादेवाचं चरित्र इतकं सुंदर आहे की समुद्राची शाही करा, स्वतः सरस्वती मातेला लिहायला बसवा, आकाशाचा कागद करा महाराज,
परंतु महादेवाची स्तुती सरस्वती सुद्धा लिहू शकत नाही, इतकं गोड चरित्र भगवंताचं. तसं तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात, कृष्णाच्या गोकुळातलं चरित्र इतकं गोड आहे, इतकं गोड आहे महाराज, की अंतपार नाही लेखा, त्याचा अंतच लागत नाही आणि मी त्याचं वर्णन करू शकत नाही. काय झालंय असं गोकुळात? तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात त्याचं उत्तर देतात. आनंदल्या नरनारी. काय कारण आहे गोकुळात सुख निर्माण व्हायला? तर नंदाच्या घरी एक बाळ जन्माला आलेला आहे. बाळ कृष्ण नंदा घरी. इतकं सुंदर बाळ आहे महाराज की त्याला पाहताच सगळ्यांना काय होतो आहे? आनंद होतो आहे. किती सुंदर आहे. राजस सुकुमार आपण लहानपणाचं भगवंताचं एखाद्या ठिकाणी तरी आपण
स्वरूप पाहिलेलं असेल. कृष्ण कसा आहे? अतिशय सुंदर आहे. जाऊ द्या बाकीचं. आपल्या प्रत्येकाच्या घरात एक देव असतो. आपण काय म्हणतो आपल्या भाषेत? आपण नाव ठेवून दिलेलं आहे काय? लंगडा देव. महाराज एका ठिकाणी मी सत्यनारायणाला गेलो आणि त्याला सांगितलं बाळकृष्ण घेऊन ये. महाराज 10 घरी फिरला. तो बाळकृष्ण काही सापडला. फिरून आला. महाराज म्हणे पूर्ण गावात बाळकृष्ण नाही. त्याला म्हटलं अरे लंगडा देव नाहीये का? अहो महाराज मग पहिले सांगायचं ना लंगडा देव. प्रचलित काय झालं? लंगडा देव हा प्रत्येकाच्या घरात आहे. किती सुंदर असतो? अतिशय सुंदर. सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदय माझे सावळे. बापू काका इकडे येऊन बस सावले. अतिशय सुंदर असं हे भगवान. पुढे सरकून घ्या महिलांनी ज्यांना ऊन लागत असेल. अतिशय सुंदर असं हे भगवंताचं स्वरूप. आणि असा हा बाळकृष्ण कोणाच्या घरी? बाळकृष्ण नंदा घरी. सर्वांनाच आनंद झाला महाराज. आनंदल्या नरनारी. काय हो महाराज इतका आनंद तुम्ही सांगता, इतका आनंद आहे. परंतु आनंद व्यक्त करताना आता आपण जसा आनंद व्यक्त करतो, मंडप लावलाय का नाही? इथे मंडप लावला, आनंद झालाय आपल्याला. तसं त्या ठिकाणी काय केलं गोकुळामध्ये? ज्या वेळी आनंद व्यक्त करायचा होता, तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमच्या पूर्ण भजनी मंडळामध्ये आप्पा म्हणजे सगळ्यात ज्येष्ठ सहकारी आमच्या. आता म्हणजे अण्णा सर्व आपले आप्पा हे सगळे यायचे. परंतु आता वयोमानाने कीर्तनात उभं राहणं वगैरे सर्व गोष्टींचा आम्ही त्यांच्यावरही आता दबाव टाकत नाही, कारण आता वयोमानाने ते शक्य नाही. त्यांनी सुद्धा आयुष्यभर परमार्थाची सेवा केली. आणि त्याचबरोबर आमचे आप्पा आहेत. आप्पांनी सुद्धा बघा या वयात सुद्धा किती उत्साह आहे की आपण सुद्धा या ठिकाणी काहीतरी म्हणावं. म्हणून आप्पांचे सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार. 3ऱ्या चरणात तुकाराम महाराज सांगतात गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. काय आनंद झाला कृष्ण जन्माला आल्यानंतर. काय उत्सव केला? गुढ्या उभारल्या. गुढिया तोरणे. प्रत्येक माणसाने त्याच्या घराला काय बांधलं? तोरण बांधलेलं आहे. गल्लीत अंगणात रांगोळ्या त्या ठिकाणी काढलेल्या आहेत. सडा टाकलेला आहे. गोडधोड बनवलेला आहे जेवणासाठी. आणि नुसतं तेवढंच आहे का? नाही, सर्व महिला गाणे म्हणतायत, कोणी नृत्य करतय, कोणी
अतिशय आनंदाचा हा उत्सव, भगवंताचा अवतार. आणि समजलं होतं महाराज लोकांना की हा सामान्य व्यक्ती नाही, जो जन्माला आलेला आहे तो कोण आहे, प्रत्यक्ष भगवान आहे. हे लोकांना माहिती झालं होतं. कारण ज्यावेळी कंसाने काय केलं, जी आदिमाया आहे, आदिमायाला आता आपण दगडावर आपटून तिला मारू त्या बाळाला, त्यावेळी ती आदिमाया आकाशात गेली महाराजांनी. तिने सांगितलं, अरे तुझा वध करणारा, तुझा नाश करणारा गोकुळामध्ये वाढतो आहे, गोकुळामध्ये तो जन्माला आलेला आहे आणि तो आता काही तुला सोडणार नाही. त्यामुळे सगळीकडे ही वार्ता गेली होती की हा प्रत्यक्ष कोण आहे, भगवंत आहे. म्हणून सगळ्यांना आनंद झाला. आणि तो भगवंत इतका सुंदर आहे महाराज, इतका सुंदर आहे. तुकाराम महाराज त्याचं वर्णन किती सुंदर आहे की जो त्याच्याकडे जातो त्याला तो काय करतो, आकर्षित करतो, मोहून घेतो. इतका सुंदर आहे. तुकाराम महाराज अभंगाच्या 4th चरणात त्याचं वर्णन करतायत. तुका म्हणे
चला सर्वांनी आपल्याकडे वेळ कमी आहे तसा भगवंताचं जे गोकुळातलं चरित्र आहे, भगवंत फक्त काय झालेलं आहे, जन्माला आलेले आहेत, परंतु चरित्र फार मोठं आहे महाराज, आणि तेवढा वेळ नाही आपल्याकडे. म्हणून अगदी धावत्या वेगात आपल्याला भगवंताचं चरित्र पाहायचं आहे. भगवंत हळूहळू आता मोठे होऊ लागले. आपण पाहिलं ना भगवंत कसा दिसतो, रांगताना आपण म्हणतो त्याला लंगडा देव. असा हा बाळकृष्ण आता रांगू लागला. अतिशय सुंदर असं ते भगवंताचं स्वरूप रांगू लागले. भगवंत तळवे तळ हात अनिल महाराज एवढं गोड गातात महाराज, किती गोड गातात. एक मुंगळा येऊन चावला त्यांना आता. वा, महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तळवे तळ हात टेकिता डाव्या गुडघ्याने राखत. किती सुंदर दिसतो भगवंत. आपल्याकडे एक गवळण प्रसिद्ध होती, असा कसा देवाचा देव बाई ठकडा, लंगडा रे लंगडा लंगडा
जसा हा भगवंत रांगायला लागला महाराज, इतक्या खोड्या रांगायला लागल्यापासूनच त्याच्या खोड्या वाढल्या आणि त्या खोड्या हळूहळू यशोदेच्या कानावर यायला लागल्या. याने काय काय करावं महाराज, इतक्या खोड्या आहेत, इतक्या खोड्या आहेत. याने काय करावं, एक दिवशी निघाला. एका गवळणीच्या घरी असं गावभर जेवण सांगितलेलं होतं. याने त्या ठिकाणी काय केलं, जिथे मीठ ठेवलेलं होतं महाराज, आता स्वयंपाकात काय टाकायचंय, मीठ टाकायचं. आणि याने त्या ठिकाणाहून मीठ उचलून घेतलं महाराज आणि रांगोळी ठेवली. त्या गवळणीने धावपळीमध्ये ती रांगोळी कालवली महाराज. सर्व स्वयंपाक काय झाला, वाया गेला. त्या गवळणीचं गाऱ्हाण आलं. आता एवढं मोठं लहान बाळ आणि एवढं मोठं कृत्य करेल का, कोणाचाही विश्वास बसत नव्हता. दुसऱ्यांदा काय केलं, ज्या ठिकाणी त्या गवळणींचे गायीचे गोठे होते, या गोठ्यांमध्ये त्याने काय करावं, गायी सोडून द्याव्या आणि गावातले गाढवं वाळत आणून त्या ठिकाणी गाढवं बांधून द्यावे महाराज. जेव्हा अंधारामध्ये पहाटे या गवळणी त्या ठिकाणी जायच्या, तेव्हा ते गाढव त्या गवळणीला लाथ मारायचे. अशी कृत्य या भगवंताने करावे. एवढ्या खोड्या एवढ्यावरच थांबलं नाही, तर भगवंताने एक दिवशी काय केलं, या गवळणी आपल्या आईला आपलं नाव सांगतात ना, ते एका गवळणीची खोड काढायची ठरवली महाराज. काय केलं, तिसरी आली धावोनी बाईयाने काय केली करणी, पतीची दाढी आणि माझी वेणी याची गाठ देवोनी. कोणी केलं, संतांचे प्रमाण आहेत महाराज. गाठ बाई कुणासी सुटेला, यशोदे तुझा गाना कोठवर सोसू मी धिंगाणा. काय केलं, त्या पतीची दाढी घेतली आणि त्या गवळणीची वेणी घेतली. झोपेतच त्यांची काय बांधली, गाठ बांधली महाराज. सकाळी जेव्हा उठले, नेमकी सर्दीचे दिवस आणि त्या बाईला इतकी सर्दी झालेली, ती पुढे चालायची आणि सर्दी दिल्यावर महाराज, शिंक दिल्यावर ती त्या नवऱ्याची जी दाढी आहे ती जोरात ओढली जायची महाराज. त्यांनी भरपूर प्रयत्न केले, परंतु गाठ बाई कुणासी सुटेना, गाठ सुद्धा सुटली नाही जी भगवंताने बांधलेली आहे. 7 जन्माच्या गाठी कोण बांधतो, भगवंत. जी गाठ तो बांधतो ती सुटत नाही महाराज. त्या भगवंताने गाठ बांधली. एवढे त्याचे भगवंताचे गाऱ्हाणे. आणि यशोदा, आता आईच्या कानावर जर मुलाचं गाऱ्हाण गेलं, आता तुम्ही सर्व आई आहात, तुम्ही काय कराल, अहो आई आपल्या पोराचं गाऱ्हाण कधीच ऐकून घेत नाही. तसं यशोदेने सुद्धा करावं. यशोदेने सांगावं, 5 वर्षाचे काय उत्तर दिलं त्या गवळणींना, तुम्ही गाऱ्हाण सांगतात, अगं त्याचं वय पाहिलं का, 5 वर्षाचे माझे बाळा अंगणात खेळ कालटिकाच घेता आळग गोकुळच्या नाही. कोणी सांगायचं, यशोदेने सांगायचं, बाळ सगुण गुणाचा तांडव, बाळ दिसतंय गोजीरवाण, काय सांगता गोकुळच्या रे. आईने कधीच ऐकून घेतलं नाही, परंतु शेवटी इतक्या खोड्या वाढल्या महाराज, खूप खोड्या वाढल्या. आणि मग मात्र यशोदेचा नाईलाज झाला. अनेक वेळा समजावलं कृष्णाला, कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. अरे नको जाऊ, तुझ्या घरात सगळं आहे, तुला काय लोणी पाहिजे का, लोणी आहे, जे पाहिजे ते मिळेल, परंतु तू कुणाच्या घरी जाऊ नको. अनेक वेळा समजावलं.
मात्र कृष्णाने काही ऐकलं नाही. आणि मग हा कृष्ण याच्या खोड्या वाढल्या आणि मग आईने सांगितलं, आता तू गावात थांबून फायदा नाही, तू आता गायी घ्यायच्या आणि अरे तुम्ही विजू महाराजांसाठी सुद्धा एकदा सुंदर. गायी घेऊन सारे गोपाळ रानात या. आता तिथे शांत बसला का कृष्ण? नाही महाराज, तिथेही शांत बसला नाही. विविध प्रकारचे खेळ खेळायला सुरुवात. याचं वर्णन केलंय त्यांनी. खेळ भवरा. आपण म्हणतो क्रिकेट कुठून आलं? अहो महाराज, आमचा कृष्ण चेंडूफळी खेळला ना. पेंद्या सांगणा हरीचा चेंडू पाण्यात गेला. कृष्णाच्या काळापासून क्रिकेट आहे. खरी आपल्या भारतापासूनच प्रत्येक गोष्टीची निर्मिती महाराज. आणि विविध प्रकारचे खेळ आमच्या या भगवंताने खेळले. आणि महाराज, दुपारची वेळ झाली. आता किती वाजले? किती वाजले भाऊ? 10:30 झाले. खांदी भार आणि पोटी भूक. आणि मग काय कीर्तनाचे सुख. आता भूक लागली महाराज. आता मात्र तुम्ही काल्याचा प्रसाद लवकरात लवकर आम्हाला द्या आणि आम्हाला तृप्त करा. असं कोणी सांगितलं? जे खेळत होते यांनी कृष्णाला सांगितलं, महाराज कृष्णा, आम्ही ज्या कार्यासाठी जन्माला आलो, आता तू काय कर कृष्णा, तर आम्हाला तुझ्या हाताने हा कालावाट आणि आमच्या जन्माचं काय कर, सार्थक कर. विठ्ठल विठ्ठल. काला म्हणजे जीव शिव ऐक्याचा भाव तर आहेच काका, परंतु काला म्हणजे समरसता. कुठल्याही प्रकारचा भेद नाही. जातीभेद आहे का तिथे? सर्व समाजाचे पोरं जमलेले आहेत कृष्णाबरोबर. सुदामा आहे, ब्राह्मण आहे महाराज, बोबड्या आहे, पेंद्या आहे, साधारण घरातले मनुष्य आहेत, अशी सर्व लहान लहान मुलं सगळे त्या ठिकाणी जमलेले आहेत. जातीभेद नाही.
आणि गरीब आणि श्रीमंत हा भेद सुद्धा भगवंताजवळ नाही. समता, संघटन या गोष्टी काल्यातून कोणी शिकवल्या आपल्याला? भगवान कृष्णाने. मग नुसते माणसंच असून चालेल का? नाही. सर्व गोपिका सुद्धा या काल्यासाठी आल्या पाहिजे, गवळणी आल्या पाहिजे. आणि मग आता आपण जंगलात आहोत, या गवळणी कशा येतील इथे? तर गवळणींना सुद्धा आता या काल्यासाठी बोलावून घ्यावं. मग कृष्णाकडे एक कला होती. कृष्णाने काय केलं? आपला पावा म्हणजे आपली बासरी काढली महाराज. या बासरीचा स्वर इतका मंजूळ होता की ज्या गायी लांब गेलेल्या असायच्या त्या गायी सुद्धा जवळ यायच्या, वृक्ष डोलायचे, सर्व वातावरण प्रफुल्लित व्हायचं आणि सर्व गवळणी सुद्धा त्या ठिकाणी धावत यायच्या. आणि मग हा सुंदर अशा प्रकारचा नाद भगवंताने त्या ठिकाणी निर्माण त्या गवळणींच्या कानावर तो बासरीचा स्वर पडला. आणि त्या गवळणी काही आता घरात भरपूर सासूरवास होता परंतु स्वतःला थांबवू शकल्या नाहीत. सुंदर अशी मुरली वाजवलेली आहे आणि सर्व गवळणी धावत धावत आल्या. वृंदावनी वेणू बाजे, वृंदावनी वेणू, वेणू पवनाचा माया बाजे, वेणू नाद गोवर्धन गाजे, वेणू नाद गोवर्धन गाजे, वेणू नाद गोवर्धन गाजे. वृंदावनी वेणू बाजे, वृंदावनी वेणू. सुंदर अशा प्रकारचा तो वेणू, ती बासरी, तो पावा ऐकून गवळणी आल्या महाराज. गवळणींनी येताना शिदोरी आणली बरोबर. सर्व कृष्णाच्या सवंगड्यांनी शिदोरी आणलेली आहे. फक्त शिदोरी आणली नव्हती कोणी. कृष्णाचा एक गरीब घरातला म्हणून मित्र, त्याचं नाव होतं पेंद्या. या पेंद्याने काही शिदोरी आणलेली नव्हती. आणि मग कृष्णाने काय सांगितलं? अरे सगळ्यांच्या शिदोऱ्या आता एकत्र करा. आपण सर्व शिदोरी काय करू? एकत्र करू. भेदभाव नको आणि त्याचा आपण काला करू आणि त्या काल्याने आपण सर्व तृप्त होऊया. पेंद्याला सांगितलं भगवंताने, अरे पहिले तुझी शिदोरी आण. भगवंताला सगळं माहिती आहे महाराज, कोणी शिदोरी आणलेली नाही. आता पेंद्या त्या ठिकाणी गोंधळला, काय करावं?
आपल्याकडे शिदोरी नाही. आता कृष्णाने सांगितलं, अरे जे असेल तुझ्याकडे लवकर जा, घरी जा, त्याच्याशिवाय आमचा काला पूर्ण होणार नाही. प्रत्येकाचं काहीतरी या ठिकाणी देणं लागतो. प्रत्येक मनुष्य, आता महादू काका असतील, अनिल भाऊ असतील, सर्व श्रीराम मंदिर उत्सव समिती यांनी हा जो सोहळा केलेला आहे यासाठी प्रत्येकाने आपण काहीतरी दिलेलं आहे, बरोबर आहे का नाही? फूल नाही तर फुलाची पाकळी. आपले शामू दादाजी पवार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 51,000 रुपये आजच्या अन्नदानासाठी दिलेले आहेत. किती? 51,000 रुपये. आणि त्या ठिकाणी पेंद्याकडे मात्र काहीच नव्हतं महाराज द्यायला, भगवंताला द्यायला काहीच नव्हतं. आणि मग पेंद्याने काय केलं? पेंद्याने सांगितलं, देवा माझ्याकडे काहीच नाहीये. परंतु कृष्णाने जाणलं की याच्या घरी कालच्या 2 शेळ्या भाकरी पडलेल्या आहेत. आणि कृष्णाने सांगितलं, पेंद्या तू घरी जा, काहीतरी तुला सापडेल जे असेल. आता काहींनी आणलेले होते सुंदर सुंदर, काय आणले होते? चॉकलेट, बर का, सुंदर चॉकलेट. त्याच्यानंतर ते काय म्हणतात अजून? कॅडबरी, बर्फी, लाडू, लोणी. प्रत्येक घरातल्या मुलांनी सुंदर सुंदर असे पदार्थ त्या ठिकाणी आणले. परंतु या पेंद्याकडे काही नाही महाराज. पेंद्या घरी गेला आणि घरात शोधू लागला काही सापडतं का. आणि त्याला दिसल्या काय? शिळी भाकर दिसली महाराज. ती भाकर तशीच घेतली, त्याच्यावरच फडकं सुद्धा कसं आहे? मळलेलं आहे. ती भाकर घेतली आणि पेंद्या धावत धावत आला. आता सर्वांचा तो काला पाहिला. कोणाच्या याच्यात सुंदर चॉकलेट आहेत, कोणाच्या याच्यात सुंदर गोळ्या आहेत, कोणाच्या याच्यात मलई बर्फी आहे. आणि आपल्या याच्यात ही शिळी भाकरी कुठून टाकायची? पेंद्याने ती भाकरी तशीच लपवली आणि परत धावत गेला, एका झाडाखाली लपवून ठेवली. परंतु कृष्ण आहेत भगवंत. भगवंताने ती भाकरी सगळ्यांना सांगितलं, या पेंद्याने काहीतरी आणलंय, आपल्याला मात्र शोधून काढावं लागेल, त्याच्याशिवाय आपला काला पूर्ण होणार नाही. आणि मग सगळे शोधू लागले. शोधता 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 शेवटी महाराज ती भाकरी सापडली. कृष्णाने अगोदर सांगितलं, हा काला आपण करूच, परंतु अगोदर ही भाकरी सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचे. प्रत्येकाने हा प्रसाद खायचा आणि मग आपण काला करूया. या ठिकाणी सुद्धा आपल्याला भगवंताने जे दाखवून दिलं की सगळे एकत्र आहोत, आपण सर्व समान आहोत, हा जो भगवंताने आपल्याला या ठिकाणी आदर्श दिलेला आहे तो आपण सुद्धा या ठिकाणी पाळायचा आहे. आणि या काल्याने आपण सुद्धा तृप्त व्हायचंय. एखादं लहान बाळ असेल ते या ठिकाणी येईल, दहीहंडी फोडेल आणि आपला काल्याचा प्रसाद या ठिकाणी सगळ्यांना दिला जाणार आहे. एकदा प्रेमाने हा आनंदोत्सव ज्या संतांनी आपल्या जीवनात आणून दिलेला आहे त्या संतांचं एकदा प्रेमाने भजन करूया. ज्ञानेश्वर सुखे लागे रे तुझे होत नव्हते का
सर्वांनी सर्वांना